छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। आता इथून आपण गड दर्शनाला सुरुवात करू। तर याच्या अगोदर तुम्ही रायगड किल्ला पाहिला असेल, कुणी नसेल पाहिला, पण आज आपण प्रत्यक्षात रायगडाची भेट आणि गडाची मी तुम्हाला ओळख करून देतो। सर्वप्रथम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या पुण्यभूमीमध्ये तुमच्या पूर्ण ग्रुपचं, तुमच्या फॅमिलीचं सहर्ष स्वागत करतो रायगडावर। माझी ओळख करून देतो। माझं नाव प्रदीप अवकिरकर आणि रोफवेच्या पायथ्याजवळ आमचं गाव आहे हिरकणीवाडी। आम्ही गाईड कामासाठी रायगडावर येतो। आज तुम्ही रोफवे प्रकल्पाने गडावर आलात। ही रायगड किल्ल्याची बॅक साईड आहे, पाठीमागची बाजू ही किल्ल्याची। हा गड जर आपल्याला पायी चढून गडावरती यायचं असेल तर गडाच्या समोरून किल्ल्याला पायऱ्या आहेत। 3.5 किलोमीटरची पाऊलवाट आहे किल्ल्याला, 2000 पायऱ्या आहेत किल्ल्याला। पण रायगड जर पायी चढायचं म्हटलं तर आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात। ती गडाची समोरची बाजू आणि रोफवे असल्यामुळे अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण किल्ल्यावर आलो। ही रायगडाची पाठीमागची बाजू आहे। ह्या रायगड किल्ल्याची सरासरी समुद्र स्तरापासूनची जर उंची पाहिली तर समुद्र स्तरापासून रायगड किल्ला हा 2851 फूट उंच आहे। तो गाईड पाहिजे का सर? बाळा बुधवारी येणार आहे का? नाही नाही हॅलो मध्ये एक राणी राहायची, पण अशाच रचनेचे तुम्हाला सेम टू सेम ह्याच्या पुढे आणखी 5 महाल बघायला मिळतील। पण आपण एक बघितला किंवा पुढे जाऊन 5 बघितले तर त्याची रचना, डिझाईन सर्वांची सेम। अरे भाई 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 टॉयलेट ओल्ड टॉयलेट 7 ईयर। अरे भाई बाहेर फोटो का टॉयलेट काढला ना, डायरेक्ट बाहेर जायचा रस्ता आहे। हे थोडं मोठा करायचा आणि माणसं शॉर्टकट राजगडावर राहायच्या पुण्यामध्ये, संभाजी महाराजांची आई। संभाजी राजे हे 2 वर्षाचे होते। वुडन के डोर जळले ब्रिटिशमुळे। हा 12 दिवस पेटवत होते आगला। हे धान्य कोठा, व्हॉट इज मीन बाय धान्य कोठ्यार वगैरे? धान्य साठवून ठेवायचे, वरून टाकायचं धान्य ना। पैसे कुठे दिसले? फोटो काढतो। सो गाइस मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए बाय बाय।